DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। मराठा विद्याप्रसारक समाज संचलित जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर येथे समाज दिन उत्साहात साजरा करण्यात आला। संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन म्हणून साजरी केली जाते। या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली। विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य तथा सेवक संचालक चंद्रजीत शिंदे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। संस्थेच्या आद्य संस्थापकांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख अतिथी प्रसिद्ध कवी रवींद्र मार्लुंजकर उपस्थित होते। भास्करराव बंदावणे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले। या प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष माध्यमिक विभाग शिवाजीराव मटाले, उच्च माध्यमिक विभाग दादासाहेब निगड, प्राथमिक विभाग दामोदर निगड, वरिष्ठ महाविद्यालय नंदकिशोर घाटोळ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद आवारे, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष बापूसाहेब निगड, माता पालक संघ उपाध्यक्ष भारती जाधव, शालेय समिती सदस्य समाधान निगड, रवींद्र काश्मीरे, दौलत निगड, शिवाजीराव वरखेडे, बाळासाहेब बंदावणे, दिशा गोडसे, अशोक देवरे, सतीश सोनोने, ऍडव्होकेट खरोटे, चंद्रकांत घाटोळ, संतोष आरण्ये, अश्विनी खैरनार, अनुपमा पाटील, संस्थेचे सभासद, माजी विद्यार्थी, हितचिंतक तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक निलेश कोर, विद्यालयाचे उपप्राचार्य रामनाथ गडाख, पर्यवेक्षक घनश्याम उन्हवणे, मीना पोटिंदे, नंदा जाधव उपस्थित होते। विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य चंद्रजीत शिंदे सर यांनी समाज दिनाच्या हेतू आणि संस्थेचा विस्तार याविषयी माहिती आपल्या प्रास्ताविकातून कथन केली। विद्यालयाच्या गीतमंच व संगीत शिक्षक प्रशांत महाबळ यांनी राज्यगीत, समाजगीत, कौमी नारे सादर केले। समीक्षा काळे हिने कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली। प्रमुख अतिथी कवी रवींद्र मालुंजकर यांनी आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीत मंत्रमुग्ध करणाऱ्या संवेदनशील कविता सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आणि मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी खऱ्या अर्थाने स्वतःला खूप भाग्यवान समजतो। कर्मवीरांबद्दल खूप सांगितलं, वेळेची मर्यादा तिला असल्यामुळे ती तो थोडीशी कमी बोलली असेल, पण कर्मवीर सुद्धा मोठे साहित्यिक होते। त्यांनी सुद्धा ग्रंथसंपदा लिहिली आहे आणि म्हणून त्यांचा एक शिष्य म्हणून माझ्यासारखा तोडकं मोडकं लिहिणारा कवी आपण बोलवला असावं सर, म्हणून आपले सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो। आणि ज्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला, जो जिल्हा माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, अशा जिल्ह्याला मी वंदन करतो। वेळ बराच झालेला आहे आणि मुलं केव्हाचे ताटकळत बसलेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही। पुढची काही मिनिटं मी तुमच्याशी बोलणार आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे हा जिल्हा खूप पराक्रमांची खाण आहे आणि मी सकाळपासून पाहतोय, ज्यावेळेस मी 7:41 या प्रांगणामध्ये प्रवेश केला त्यावेळेस बघितलं की वातावरणामध्ये छानसा गारवा पसरलाय, पावसाच्या सरी येत आहेत आणि असं असताना सुद्धा सर्व मान्यवर, माझ्या अगोदर बसलेले मान्यवर होते, त्यानंतर मुलं इथं उभे होते, एक उत्साह चैतन्य होतं। हे चैतन्य या नाशिकच्या हवेचं वैशिष्ट्य आहे। आपण त्र्यंबकराज निवृत्तीनाथ महाराजांकडे आता आज वारी चाललेली आहे एकादशीची, आणि ही वारी जाताना एक भक्तिमय वातावरण असतं। कारण तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, असा हरिक आपल्या सर्वांना वाटतो आहे। आणि म्हणूनच या काही ओळी आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी कविता अशी आहे। चूर चूर विंचूर फाड फाड निफाड, रावसाहेब थोरातांचं जन्मगाव निफाड तालुका। चूर चूर विंचूर फाड फाड निफाड, वड वड चांद वड अन मन माड, टना टना सटाना वन वन कळवण, टना टना सटाना वन वन कळवण, सुट्टी होते सुरू येते मामाची आठवण, दोरी दोरी चांदोरी डोरी डोरी दिंडोरी, दोरी दोरी चांदोरी डोरी डोरी दिंडोरी, पुरी गतपुरी उभी पावसाच्या दारी, चला चला येऊला पैठणीच्या गावा,
चला चला येऊला पैठणीच्या गावा आणि मालेगावहून आई आणते गोड गोड पावा. शीक शीक नाशिक बघ बघ त्रिंबक, शीक शीक नाशिक बघ बघ त्रिंबक, या गोदे काठी आहेत किती गावे सुबक. दर्शनाला जाती लोक वणी सप्तशृंगी, दर्शनाला जाती लोक वणी सप्तशृंगी, आणि गंगापूरच्या धरणापाशी येते छान गुंगी. झर झर ओ झर विमानाचं गाव, झर झर ओ झर विमानाचं गाव, आणि पिंपळगाव बसवन श्रीमंतीचं नाव. नाशिक त्रिंबक क्षेत्री होतो मोठा कुंभमेळा, नाशिक त्रिंबक क्षेत्री होतो मोठा कुंभमेळा, आणि कवितेच्या नादात तुम्ही हसनाचा घेऊ. अशातल्याच काही समाजधुरीणांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय, राजकीय, सहकार क्षेत्रात भरारी घेतली आणि म्हणूनच आज आपण त्यांना कर्मवीर म्हणतोय. नाशिक जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यात नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा मोठा वाटा आहे आणि याचमुळे नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा मोठा वाटा आहे. महात्मा फुल्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षण प्रसाराची व समाज जागृतीची मशाल पेटवली आणि हीच मशाल पुढे खेडोपाडी दिनदुबळ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर DR भोसले, कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर विठ्ठलराव हंडे, कर्मवीर बाबूराव ठाकरे, कर्मवीर वसंतराव पवार या समाजधुरीणांनी केले. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य ध्यानी घेऊन ज्यांनी एका वाड्यात वसतिगृह सुरू करून मुलांना शिकवण्यास सुरुवात केली व पुढे जाऊन त्यांनी मराठा विद्याप्रसारक समाज संस्था या संस्थेची स्थापना केली, असे कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कार्याबद्दल आज मी 2 शब्द बोलणार आहे. सर्वप्रथम मी त्यांना वंदन करते. कर्मवीर रावसाहेब थोरात हे संस्थेचे आद्य संस्थापक. त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1890 रोजी कसबे सुकेने तालुका निफाड येथे झाला. जुलै 1914 मध्ये त्यांनी नाशिक येथील राठी इमारतीत वसतिगृह स्थापन करून संस्थेचे रोपटे लावले. तेव्हा ते अवघे 24 वर्षांचे होते आणि तेव्हाच शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी शिक्षण घेण्याबाबत पालकांचे मन वळवले. ज्ञानोपासना हा केवळ बौद्धिक व्यापार नसून तर तो एक समग्र मानव जीवन उजळून टाकणारी ती एक दुर्दम्य प्रेरणा आहे. हीच समाजधारणेची आस्था आणि समाज परिवर्तनाची दृष्टी समोर ठेवून कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती महाराष्ट्रात होऊन गेल्या त्यात कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. वणी येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्यांच्या वडिलांनी त्यांना नाशिकच्या सेंट जॉर्ज हायस्कूल येथे टाकले. रावसाहेबांची मूळची जिज्ञासू व चिकित्सक वृत्ती तेथे अजूनच धारदार बनली आणि तो काळ होता स्वातंत्र्य चळवळीचा, जेथे महाराष्ट्रात सामाजिक जाणीवांचे वारे वाहू लागले होते. सेंट जॉर्ज हायस्कूल मधील 5% देखील विद्यार्थी बहुजन समाजाचे नव्हते. याची नोंद रावसाहेबांनी घेतली होती आणि 6वीत असताना पिंपळगाव बसवंत येथील गणपतदादा मोरे आणि राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन काम करणारे DR भोसले व पोलीस खात्यातील प्रमुख कीर्तिवानराव निंबाळकर यांच्याशी परिचय झाला होता. या बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या त्रयींबरोबर समाज जागृतीच्या कार्यात सामील होण्याचा निश्चय रावसाहेबांनी केला होता आणि त्यात सर्वस्वी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. 1941 साली त्यांच्या कार्याला महत्त्व देत इंग्रजांनी त्यांना रावसाहेबी पदवी दिली. समाजसेवा हा त्यांचा प्राण होता. त्यांची दृष्टी विज्ञाननिष्ठ विचारवंतांची होती. समाजातील रूढी, अनिष्टा, आचार, विचार हे शिक्षणाद्वारे दूर करणे हे त्यांनी आपले जीवित ध्येयच मानले होते. 1946 साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत रावसाहेब या पदवीचा त्याग केला. सरकारी रावसाहेब म्हणून मिरवण्यापेक्षा गोरगरिबांचे आणि दुर्दैवांचे रावसाहेब राहण्यातच त्यांना आनंद व धन्यता वाटली. त्यांनी आयुष्यभर बहुजन समाजासाठी आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेसाठीच कार्य केले. कर्मवीर रावसाहेब थोरात यांचे निधन 13 मार्च 1958 रोजी कोल्हापूर येथे झाले. या सर्व कर्मवीरांनी संकटांना तोंड देत संघर्ष करत बहुजन समाजासाठी कार्य केले आणि म्हणूनच आज आपण त्यांना कर्मवीर म्हणतोय. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, जनकल्याणी देह जिजवणी लाजविले चंदना, जनकल्याणी देह जिजवणी लाजविले चंदना, कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमुळे बहुजनांना शिक्षणाची कवाडे खुली झाली, आत्मविकासाला चालना मिळाली, असे प्रतिपादन भास्करराव बंदावणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. समाज दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पुष्परचना स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते सदर स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना शीतल पाटील, नीता पगार, विता पाटील,
सोनम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विविध परीक्षांत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना समाज दिनाचे औचित्य साधून सन्मानित करण्यात आले. एनसीसी ऑफिसर भास्कर भोर, भारती निकम यांच्या एनसीसी टीमवर्क कॅप्टन राजेश्री गुंजाळ यांनी मान्यवरांना ध्वजारोहणासाठी आमंत्रित करून ध्वजास मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनीत पवार, सुवर्णा राजोळे यांनी केले. उपप्राचार्य रामनाथ गडाख यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता पसायदाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.